Hello friends, today's now study about the what is mean by the ATP. Means short notes on the ATP molecule. ATP means adenine triphosphates. Adenine triphosphates is the energy rich molecule. ॲडेनोनाईन ट्रायफॉस्फेट काय आहे? हा एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे आणि या एनर्जी रिच मॉलिक्यूलचा आपल्याला डेली लाईफमध्ये काय उपयोग होतो हे पाहणार आहोत. फर्स्ट, ॲडेनोनाईन ट्रायफॉस्फेट इज द एनर्जी रिच मॉलिक्यूल. सेकंड पॉईंट्स काय? एनर्जी इज द स्टोर्ड इन द बॉन्ड बाय द फॉस्फेट. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कन्सिडर केलं तर हा आपला ATP मॉलिक्यूल आहे. ओके, मग ATP मॉलिक्यूलमध्ये फॉस्फेट मॉलिक्यूल्स काय झालेले असतात? बॉन्डेड झालेले असतात ATP मॉलिक्यूलमध्ये. मग त्यांची बॉन्डिंग काय करते? स्टोर्ड करत असते एनर्जी. ओके, सेकंड पॉईंट काय? दीज मॉलिक्यूल्स आर स्टोर्ड इन द सेल्स. कशामध्ये मॉलिक्यूल एनर्जी स्टोर्ड करतात? तर सेल्समध्ये स्टोर्ड करतात. म्हणजे आपण जर ATP मॉलिक्यूलचं स्टडी करत असताना फर्स्ट काय कन्सिडर करणार आहे? फर्स्ट पॉईंट काय आहे? ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट इज द एनर्जी रिच मॉलिक्यूल. ओके, म्हणजे जसं की आपण असं म्हणतो की ग्लुकॉन डी पेल्यावर आपल्याला काय लागते? खूप एनर्जी मिळते आपल्याला, बरोबर की नाही? तसं आपल्या शरीरामधील काम करण्यासाठी ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट हा काय आहे? एक एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे. सेकंड पॉईंट, एनर्जी इज स्टोर्ड इन द बॉन्ड बाय द फॉस्फेट. एनर्जी कशामध्ये स्टोअर केली जाते? तर फॉस्फेटमध्ये स्टोअर केली जाते. सेकंड पॉईंट्स काय आहे? द मॉलिक्यूल्स आर स्टोर्ड इन द सेल्स. म्हणजे मॉलिक्यूल्स हा कशामध्ये स्टोअर केला जातो? सेल्समध्ये स्टोअर केला जातो. म्हणजे आपल्या शरीरामधले जे काही पेशी घटक आहेत, या पेशी घटकांमध्ये काय केला जातो? ATP मॉलिक्यूल स्टोअर केला जातो. ओके, सेकंड पॉईंट काय आहे? ATP इज द ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल फॉर्म ॲडेनोसाईन रायबोन्यूक्लिक रायबोन्यूक्लिओसाइड्सपासून फॉर्म होतो. म्हणजे ATP इज द ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल फ्रॉम ॲडेनोसाईन रायबोन्यूक्लिओसाइड्स. मीन्स ATP फॉर्म होत असताना ॲडेनोसाईन नावाचा आपली जी रायबोन्यूक्लिक साइड्स ही जी काही आपली शुगर आहे, ओके, दिस शुगर इज कन्व्हर्टेड इन टू द ATP. ओके, म्हणजे ॲडेनोसाईन रायबोन्यूक्लिओसाइड शुगर ही कशामध्ये कन्वर्ट होते? तर ATPमध्ये कन्वर्ट होते आणि ATPमध्ये कन्वर्ट झाल्यावर आपल्याला ATP मॉलिक्यूल पाहायला मिळतो. मग ATPमध्ये कोणत्या कोणत्या शुगर्स इन्क्लुडेड आहेत? सो फर्स्ट शुगर इज नायट्रोजनस कंपाऊंड ॲडेनाईन. म्हणजे ATPमध्ये कोणता मॉलिक्यूल कंटेन होतो? तो नायट्रोजनस कंपाऊंड ॲडेनाईन. सेकंड आहे पेंटोस शुगर रायबोज. पेंटोस शुगर वापरली जाते रायबोज. मग रायबोज शुगर कशी असते? तर ऑल ऑफ यू नो अबाउट द सायक्लोपेंटेन रिंग. येस, दिस सायक्लोपेंटेन रिंग इज कॉल्ड ॲज द रायबोज शुगर. मग रायबोज शुगरमध्ये काय असतात? अल्टरनेट OH. म्हणजे आपण जर याचं स्ट्रक्चर्स पाहिलं तर अशा प्रकारे काय असतो? हा मॉलिक्यूल असतो. ओके, इकडे OH, H. ओके, दिस इज द युअर रायबोज शुगर. म्हणजे नेक्स्ट पॉईंटमध्ये बघा काय सांगितलं आहे? ATP इज द नायट्रोजनियस कंपाऊंड. सेकंड, पेंटोस शुगर्स ऑर रायबोज. थर्ड, 3 phosphate groups are present. How many phosphate groups are present? 3 phosphate groups are present. म्हणजे फॉस्फेट ग्रुपमध्ये बघा कोणते मॉलिक्यूल फॉस्फेटचं स्ट्रक्चर कसं आहे? PO P डबल बॉन्ड O. हे जे फॉस्फेटचं मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर्स आहे. म्हणजे Pला किती ऑक्सिजन बॉन्डेड असतात? एका ठिकाणी डबल बॉन्ड होऊन एका ठिकाणी O- असतो. हे झालं फॉस्फेटचं स्ट्रक्चर्स. ओके, म्हणजे असे किती मॉलिक्यूल असणार आहेत ATPमध्ये? 3 मॉलिक्यूल असतात. कशामध्ये? तर ATPमध्ये. ओके, सेकंड पॉईंट बघा. सेकंड पॉईंट काय आहे? द एनर्जी इज डिराइव्ड बाय द ब्रेकिंग ऑफ फॉस्फेट बॉन्ड ATP. Hence ATP is called as the energy currency of the cells.
म्हणजे एनर्जी डिराईव्ह बाय द ब्रेकिंग ऑफ फॉस्फेट बॉन्ड. म्हणजे फॉस्फेटमध्ये आपण आत्ताच पाहिलं किती बॉन्ड असतात ATPमध्ये. फॉस्फेटचे 3 बॉन्ड असतात. मग हे 3 बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जी एनर्जी लागते आणि ती एनर्जी आपल्या शरीरामध्ये सेव्ह केलेली असते. मग ती सेव्ह होत असतानाच कोणत्या स्वरूपात होते, तर एनर्जी ऑफ करन्सी ऑफ द सेल्स. म्हणून त्याला एनर्जी ऑफ करन्सी ऑफ द सेल्स असं म्हटलं जातं. ओके. नेक्स्ट थिंग्समध्ये आपण काय पाहणार आहोत, याच्यामध्ये जर आपण स्टडी करत असताना की मी तुम्हाला लास्ट लेक्चर्सला सांगितलं होतं की तुम्ही हे जे लॉंग फॉर्म आहेत तुम्ही लर्न करून ठेवा. त्यामध्ये बघा, पहिलं जे ऑलवेज रिमेंबर ठेवायचं आहे तुम्हाला, त्यामध्ये फर्स्ट कोणता आहे, NADPH2. इट इज कॉल्ड ॲज द निकोटामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड्स. काय याचं नेम? N means nicotadiamine, A means adenine and H means the डायन्यूक्लियोटाइड्स. म्हणजे याच्यामध्ये हायड्रेट्स पण येतं, पण दिस इज द लॉंग फॉर्म ऑफ दिस निकोटामाइन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड्सचा. त्यानंतर FADH2 म्हणजे काय बघा, फ्लेविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड आहे. काय आहे तो? फ्लेविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड्स आहेत. हे जे दोन्ही मॉलिक्युल्स आहेत ते एनर्जी प्रोडक्शनसाठी काय आहेत, फार महत्त्वाचे आहेत. मग त्यामध्ये बघा, दे आर फॉर्म इन द सेल. इट इज यूज टू द सेल्युलर रेस्पिरेशन्स. हे कशासाठी वापरतात, तर सेल्युलर रेस्पिरेशनसाठी यांचा आपल्या शरीरामध्ये वापर केला जातो. सुरुवातीपासून पाहूया आपण की ATPमध्ये ॲडेनिनाइन, ATPची शॉर्ट नोट्स आली तर आपण फर्स्ट काय लिहिणार आहोत, शॉर्ट नोट्समध्ये पॉईंट्स. ॲडेनोनाइन ट्रायफॉस्फेट इज द एनर्जी रिच मॉलिक्युल्स. सेकंड, एनर्जी ही कशा स्वरूपात सेव्ह केली जाते, तर फॉस्फेट मॉलिक्युलच्या स्वरूपात. दे आर फॉर्म स्टोर्ड इन द सेल. कुठे सेव्ह केली जाते, आपल्या सेल्समध्ये सेव्ह केली जाते. ATP इज द ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल. याच्यामध्ये किती असतात फॉस्फेटचे मॉलिक्यूल? 3 असतात. आणि मग ATP कोणापासून फॉर्म झालेला आहे, तर ATP हा मॉलिक्यूल ॲडेनोसाइन ट्रायबोन्यूक्लियोसाइडपासून काय झालेला आहे, फॉर्म झालेला आहे. ओके. ATP मॉलिक्यूलमध्ये कोणते कंटेंट्स इन्क्लूड असतात, नायट्रोजनियस कंपाऊंड ॲडेनाइन, पेंटोज शुगर रायबोज अँड 3 फॉस्फेट ग्रुप्स आर प्रेझेंट्स इन टू द ATP. And next, ATP energy is the breaking in the phosphate bond and ATP is called as the energy currency of the cells. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत की how to the ATP is the converted into the ADP. सुरुवातीला आपल्याकडे ॲडेनोसाइनचा मॉलिक्यूल आहे. ओके, दिस इज ॲडेनोसाइन्सचं मॉलिक्यूल. ॲडेनोसाइनमध्ये आपल्याला रायबोज शुगर. आता बघा, रायबोज म्हणजे मी काय सांगितले होते, 1 2 3 4 5 आले 5 कार्बन. त्यानंतर 3 मॉलिक्युल्स ऑफ फॉस्फेट P. येस. ओके. सो ATP इज कन्वर्टेड इन टू द ADP. ATP कन्वर्ट होत असताना ADPमध्ये काय होतं, तर रायबोज शुगर्स काय होते, कन्वर्ट होते. मग ही रायबोज शुगर खाली कन्वर्ट होताना तुम्हाला दिसते. ती कशामध्ये कन्वर्ट झालेली आहे, तर ADPमध्ये कन्वर्ट झालेली आहे. ADPमध्ये कन्वर्ट झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये ADPमध्ये फॉर्म होत असताना बघा की काय होतं आहे की सुरुवातीला आपण जर पाहिलं की हा आपला ॲडेनिनाइन ट्रायफॉस्फेटचा मॉलिक्यूल आहे. इथे रायबोज शुगर आहे, फॉस्फेटचे 3 मॉलिक्यूल आहेत. मग या 3 मॉलिक्यूलमध्ये या ठिकाणी काय होतं, ब्रेकिंग होतं फॉस्फेटचं. आणि हे ब्रेकिंग झालं की आपल्याला ब्रेकिंगनंतर फॉस्फेट ब्रेक झालेला मिळतो. म्हणजेच इथं आपण हे 2 मॉलिक्यूल्स आपले एकत्र राहतात आणि हा आपला एक इलिमिनेट झालेला असतो. इलिमिनेट झालेला फॉस्फेटला आपण काय म्हणतो, तर इट इज कॉल्ड ॲज द इनऑर्गॅनिक फॉस्फेट. काय म्हणायचं याला, इनऑर्गॅनिक फॉस्फेट्स असं म्हणायचं.
आणि आपली जी शुगर आहे ॲडिनोनाईन आणि रायबोजची ही ॲज इट इज फॉस्फेट कंटेनिंग इथे राहते. म्हणजे आपण या डायग्रॅम मार्फत आपल्याला काय शिकायचं आहे की इट इज द सायकल इन विच ATP मॉलिक्युल्स इज कन्वर्टेड इंटू द ADP मॉलिक्यूल. ATPमध्ये काय होतं बाळांनो, म्हणजे स्टुडंट बघा की ATPमध्ये ॲडिनोनाईन ट्रायफॉस्फेट असतात आणि याचं कन्वर्जन ADPमध्ये होतं, तेव्हा इथे ॲडिनोनाईन डायफॉस्फेट्स फॉर्म झाले. आणि म्हणजे हे काय आहे आपलं ADP, याला आपण ADP म्हणायचं आणि याला आपण या कंपाऊंड्सला आपण ATP म्हणायचं. आता सुरुवातीला जेव्हा एनर्जी रिलीज होते इथे, मग एनर्जी रिलीज होते म्हणजेच आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवली जाते. मग जर ही साठवलेली ऊर्जा आपल्या शरीरामधली संपली, म्हणजेच आपल्या शरीरामधलं कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण काय झालं, कमी झालं. मग कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जर कमी झालं तर हळूहळू काय होते, आपल्या शरीरामधली जी ऊर्जा संपलेली असते ती ऊर्जा काय केली जाते, आपल्याला पुन्हा हवी असते. मग त्यासाठी आपल्याला काय लागते, भूक लागते. काय लागते आपल्याला, भूक लागते. मग ही भूक लागते, तर मग ही भूक भागवण्यासाठी आपण काय करतो, आपण काही ना काहीतरी काय करतो, खातो. मग त्यासाठी बघा आपलं ॲक्च्युअल डाएट ठरलेलं आहे. मग त्या डाएटमध्ये आपण काय करतो, सुरुवातीला सकाळी नाश्ता, बरोबर, नाश्ता झालं की आपण लंच झालं की डिनर, असे काय आहेत आपले टाईम टेबल्स आहेत. मग आता इथं एक एनर्जेटिक सायकल क्रिएट होतं. म्हणजे जसं की आता आपण कन्सिडर केलं की फर्स्ट आपल्याकडे कार्बोहायड्रेट्स काय झालं आहे, लेस झालं आहे. मग लेस झालं की आपल्याला हंगर होते, म्हणजेच आपण काय होतो, खूप भुकेलो होतो. मग भूक लागल्यावर काय करतो, आपण जेवण करतो. मग जेवण घेत असताना आपल्याला अन्नामार्फत काय काय मिळतं, लिपिड्स मिळतं, प्रोटीन्स मिळतात, म्हणजे फॅट्स असतात. हे आपण काय करतो, बॉडीमध्ये इंटेक करतो. यापासून आपल्याला काय फॉर्म होतं, एनर्जी फॉर्म होते. ओके, सो ही जी एनर्जी आपल्याला फॉर्म झालेली आहे, मग आता ही जी एनर्जी आहे तिचं सुरुवातीला कन्वर्जन कशामध्ये होतं, फॅटी ॲसिड्समध्ये होतं, अँड सेकंड प्रोटीनमध्ये. आणि प्रोटीन्स इज कन्व्हर्टेड इंटू द अमायनो ॲसिड्स. कशामध्ये कन्वर्ट करतात ते, अमायनो ॲसिड्समध्ये प्रोटीन कन्वर्ट करतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, प्रोटीन्स आणि अमायनो ॲसिड हे ॲसिटिल कोएन्झाईम्समध्ये कन्वर्ट होतात. कशामध्ये कन्वर्ट होतात, ॲसिटिल कोएन्झाईम्समध्ये कन्वर्ट होतात. आणि ॲसिटिल कोएन्झाईम्समध्ये जी कन्वर्ट होण्याची प्रोसेस आहे तिलाच आपण क्रब्स सायकल्स किंवा AMP पाथवे असं म्हणतो. म्हणजे एडिंबन, मॅफन अँड परान्स, मेऑफन अँड परान्स हे 3 सायंटिस्ट होते, कॉलेजेसचे मित्र होते. या तिघांनी मिळून काय केलं की या सायकल्सविषयी डिस्कवरी केली. म्हणून आपण आत्ता जे पाहिलं की एनर्जी कन्वर्जन विथ द हेल्प ऑफ कार्बोहायड्रेट्स अँड ऑल्सो प्रोटीन, लिपिड्स, अमायनो ॲसिड्स कशी कन्वर्ट होते, याला आपण क्रब सायकल म्हणतो. इट इज ऑल्सो डिस्कवर्ड बाय द क्रब, हिन्स इट इज नोन ॲज द क्रब सायकल. अँड ऑल्सो इट इज डिस्कवर्ड बाय द एमर्ट्स, मेहॉफ अँड पारान्स. These are the 3 scientists, hence it is called as the AMP pathway. याच्यावर जर क्वेश्चन्स विचारला तर फक्त क्वेश्चन्स कोणता विचारला जाईल, हाऊ टू द कन्वर्ट बाय द ट्रायकार्बॉक्झिलिक सायकल इज एक्सप्लेन इन अ ग्लायकोलिसिस. म्हणजे ग्लायकोलिसिस एक्सप्लेन करा विथ द हेल्प ऑफ द ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड. किंवा सेकंड क्वेश्चन्स काय विचारला जाईल तुम्हाला, क्रब सायकल एक्सप्लेन करा. आणि यानंतर आपण जो नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत त्या नेक्स्ट पॉईंट्सचं जे काही नेम आहे किंवा याच्यामध्ये जे पाहणार आहोत त्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, रेस्पिरेशनचे आपण 2 टाईप पाहिले होते. किती टाईप पाहिले होते आपण, रेस्पिरेशनचे 2 टाईप पाहिले होते. ओके, मग आता रेस्पिरेशनचे आपण 2 टाईप पाहिले. तर रेस्पिरेशनमध्ये फर्स्ट काय पाहिलं आपण की एरोबिक रेस्पिरेशन अँड सेकंड इज अनएरोबिक रेस्पिरेशन. मग आता एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये एरोबिक रेस्पिरेशन मीन्स इन प्रेझेन्स ऑफ द एअर अँड अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय की जे इन ॲब्सेन्स ऑफ एअर असतं त्याला आपण एरोबिक रेस्पिरेशन म्हणतो. मग आत्ता जे आपण सायकल पाहणार आहोत ते काय आहे तर प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन्स, म्हणजे प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन थ्रू द एरोबिक रेस्पिरेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स,
प्रोटीन्स अँड द फॅट्स. मग यामध्ये सुरुवातीला फर्स्ट काय होतं, लिपिड्स. ओके, सेकंड आहे कार्बोहायड्रेट्स आणि थर्ड आहे प्रोटीन. मग सुरुवातीला लिपिड्सचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, फॅटी ॲसिड्समध्ये होतं. कार्बोहायड्रेट्सचं कन्व्हर्जन ग्लायकोलिसिसमध्ये होतं अँड प्रोटीनचं कन्व्हर्जन अमायनो ॲसिड्समध्ये होतं. मग बघा, सुरुवातीला लिपिड्स कन्वर्टेड इंटू फॅटी ॲसिड्स, कार्बोहायड्रेट्स कन्वर्टेड इंटू ग्लायकोलिसिस, proteins converted into the amino acid, and these are also converted into the acetyl coenzymes. Okay, and glycolysis is converted into the pyruvic acids, and in last both are converted into the Krebs cycle, and last one we are getting the CO2 and H2O plus energy. म्हणजे जर आपण सुरुवातीपासून जर लक्षात ठेवलं तर सुरुवातीला लिपिड्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स कन्वर्टेड इंटू फॅट्स, ग्लायकोलिसिस अँड अमायनो ॲसिड्स अँड अगेन कन्वर्टेड इंटू द पायरुविक ॲसिड. म्हणजे आपण जे जेवण घेतो त्या जेवणाचं कन्व्हर्जन म्हणजे जेवणामार्फत आपल्याला काय काय मिळतं, लिपिड्स मिळतं, प्रोटीन्स मिळतं, कार्बोहायड्रेट्स मिळतं. मग लिपिड्स असेल तर त्याचं कन्व्हर्जन हे फॅटी ॲसिडमध्ये होत असतं. त्यानंतर प्रोटीनचं कन्व्हर्जन हे अमायनो ॲसिडमध्ये होतं आणि मग कार्बोहायड्रेट्सचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं तर ग्लायकोलिसिसमध्ये होतं. मग ग्लायकोलिसिसमध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर आपल्याला फर्स्ट जे कंपाऊंड मिळतं ते कोणतं असतं, पायरुविक ॲसिड असतं. आणि मग फॅटी ॲसिड आणि प्लस ग्लायकोलिसिस आणि अमायनो ॲसिड या तिघांच्या कॉम्बिनेशननी आपल्याला एक एन्झाईम फॉर्म होतं. त्या एन्झाईमचं नाव आहे ॲसिटिल कोएन्झाईम. आणि हे जे ॲसिटिल कोएन्झाईम आहे यालाच आपण क्रब सायकल्स असं म्हणतो. आणि मग क्रब सायकलमार्फत आपल्याला जे बाय प्रोडक्ट मिळतं म्हणजेच आपल्या शरीरावाटे काय बाहेर टाकला जातो, एक CO2, H2 अँड एनर्जी. म्हणजे क्रब सायकलमार्फत आपण घेतलेलं अन्न हे काय करतो, युटिलाइज करतो, त्याचं कन्व्हर्जन ॲसिटिल कोएन्झाईममध्ये करतो आणि ॲसिटिल कोएन्झाईम्स नंतर आपण श्वासोश्वासात वाटे काय करतो, CO2 बाहेर टाकतो, युरिनमार्फत वॉटरमार्फत म्हणजे वॉटर बाहेर पडतं म्हणजेच युरिन आपली बाहेर पडते आणि एनर्जी इज द स्टोअर्ड इन टू द आवर बॉडी. दिस इज आवर रेस्पिरेशन इन प्रेझेन्स ऑफ काय पाहिलं आपण, एरोबिक रेस्पिरेशन्स इन प्रेझेन्स ऑफ कोणामार्फत पाहिलं आपण, aerobic respiration, carbohydrates, proteins and fats पाहिलं. All of you understand? First we are seeing what is mean by the ATP, then what is mean by the NADH2 PH2. Okay, second thing, what is mean by the adenine ribose, means ATP is the converted into the ADP. म्हणजे आज आपण काय काय पाहिलं, ATPची शॉर्ट नोट्स म्हणजे ATP कशा स्वरूपात ऊर्जा निर्माण करतं आणि ती ऊर्जा आपल्या सेलमध्ये ट्रान्सफर केली जाते. ATPमध्ये कोणत्या 3 मॉलिक्यूलचा समावेश होतो, ATPमध्ये ॲडिनोनाइन, नायट्रोजनस शुगर, फॉस्फेट शुगर, रायबोज शुगर अँड फॉस्फेट मॉलिक्यूल्स. हाऊ मेनी फॉस्फेट मॉलिक्यूल्स आर ऑकर्स, त्याच्यामध्ये 3 मॉलिक्यूल फॉस्फेटचे, एक नायट्रोजनस शुगर आणि दुसरी रायबोज शुगर इन्क्लूड होते. मग ATPनी जी ऊर्जा तयार केलेली असते ती कशामध्ये सेव्ह करतो आपण, तर आपल्या सेल्समध्ये सेव्ह करतो. आणि मग ती सेल्समध्ये सेव्ह केलेली ऊर्जा तिलाच करन्सी, एनर्जी ऑफ सेल्स असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवायचं पाहिलं आज, NADH2 निकोटामाइड ॲडिनाइन डायन्यूक्लिओसाइड, त्यानंतर FADH2 फ्लेविन ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड्स. दे आर फॉर्म इन द सेल्स अँड इट इज ऑल्सो सेल्युलर रेस्पिरेशन्स. आणि लास्ट आपण पाहिलं की एनर्जी प्रोडक्शन्स ऑफ थ्रू द एरोबिक रेस्पिरेशन्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स, मीन्स एनर्जी प्रोडक्शन्स with the help of the aerobic carbohydrates, proteins and fats. त्यामध्ये सुरुवातीला
आपण जे अन्न घेतो त्यामध्ये लिपिड्स असतं, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स असतं. मग त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं? फॅटी ॲसिड, ग्लायकोलिसिस, अमायनो ॲसिड्समध्ये होतं. आणि लास्ट आपल्याला ॲसिटोल कोएन्झाईम मिळतं आणि त्यानंतर आपण CO2+H2O अँड एनर्जी हे आपल्याला बाहेर टाकले जातात. अशा रीतीने आपण आज एनर्जी प्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ एरोबिक रेस्पिरेशन्स अँड ऑल्सो कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स अँड अजून काय पाहिलं की ATP हा ADPमध्ये कन्वर्ट कसा होतो आणि ATPवरती शॉर्ट नोट पाहिलेली आहे. थँक्यू.